अहो इथं काय झालंय त्याला? काय झालंय? अरे बापरे, मी म्हणलं तुला काहीतरी चावलं असणार त्याला. अहो नाही, चावल्यासारखं नाही दिसत आहे. कोणतरी चिमटा काढल्यासारखं दिसतंय बघा. आईला ताईंनी अर्धवट माहिती दिली तुम्हाला. माझं नाव सुगंधा परशुराम किल्लेदार. म्हणजे तू परशुची कोण, बायको की मुलगी? आता मुलगी तर नसणार ना, बायको आहे मी त्यांची. त्यांनीच तुमची काळजी घ्यायला सांगितली मला. परशुला नाती जपता येतात? बरं, आता तुझं बोलून झालं असेल तर निघ. प्रभाताई, तुमची बॅग राहिली होती, ती द्यायला आले मी. जानकी, तू हिला ओळखतेस? हो, असं काय करताय? ही सुगंधा, परशुदादांची बायको. आपल्याच गावची आहे ही. हो प्रभाताई, अहो दोघी एकाच गावच्या आहेत ना, त्यामुळे मोलकर्ण म्हणून या घरात आल्या, घरातल्या पुरुषांवर डोळा ठेवला आणि सून झाला या घरच्या. जानकी बद्दल मला माहिती होतं, पण हिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. अहो लग्नाआधीची लफडी निस्तरता निस्तरता झाली या घरची सून. अहिल्याताई, माफ करा मला, पण सुगंधा आता या घरची सून आहे. त्यामुळे बाहेरच्या माणसांसमोर बोलताना त्यांची किंमत ठेवा. काय म्हणालीस तू? मला बाहेरची म्हणालीस? तुझ्या आधी 50 वर्षा घराशी माझा संबंध आहे आणि तू मला बाहेरची म्हणतेस? माझ्याशी असं बोलण्याची हिंमत नरसिंहाची सुद्धा नाहीये. चला निघायत ना. प्रभाताई, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. बस झालं. हे तुझे हेतू बितू काय ते मला चांगले कळतात. चल निघ तू. प्रभाताई, अहो कशाला या मोलकर्णींच्या नादी लागतात? मोठ्या घरातल्या सून जरी झाल्या असल्या ना, तरी मूळचा स्वभाव काही लपत नाही ना. जाऊ द्या ना. ए, काम झालं असेल तर निघा आता. नर्मदा गेल्यापासून किल्लेदार घराण्याची वाटच लागली म्हणायची. जानकी, अगं कसला एवढा विचार करतेस? मी एवढी आनंदाची बातमी द्यायला आले तुझ्याकडे, पण तुझा चेहरा बघून माझा मूडच गेला. नाही, मी ठीक आहे. तू सांग ना, काय सांगायचं? मला मम्मांचा फोन आला होता. त्यांच्या पक्षाची मीटिंग आहे काश्मीरला, त्यामुळे त्यांना तिथे जाणं गरजेचं आहे. पण त्यांनी मला सुद्धा विचारलंय, कदाचित मी पण जाईन त्यांच्याबरोबर. काश्मीर? काश्मीर म्हणजे तिकडे बर्फ पडतो ना? आत्ता पण पडत असेल? जानकी, काय लहान मुलासारखं विचारतेस? आणि बर्फ पडल्याचं एवढं काय कौतुक? तुला नाही कळणार अमृता, पण माझ्यासाठी ना ही सगळी स्वप्नच आहेत. उसळलेला समुद्र, बर्फाचे डोंगर हे मी फक्त पुस्तकात वाचलंय. खरं सांगतेस तू? तुला आणि बाबांना ना हनीमून साठी तिकडे पाठवायला पाहिजे. आणि हो, माऊला पण घेऊन जा. कदाचित ना तुम्ही जगातलं पहिलं असं जोडपं असाल जे हनीमूनला बाळाला घेऊन जाईल. अमृता, बरं ते जाऊ दे. मला सांग, परत कधी येणार आहे? अगं मला खूप दिवस लागतील, कारण मीटिंग आटपली ना की मग तिथून आम्ही अमेरिकेला जाणार आहोत आणि मस्तपैकी 1-2 आठवडे राहून मग येणार आहोत. 1-2 आठवडे? एवढे दिवस कसे काढू तुझ्याशिवाय? पण जाऊ दे, तू मजा करून ये. तू बोल, तुझ्यासाठी काय आणू तिकडनं? परफ्यूम, लिपस्टिक, नेलपेंट, मेकअप किट? अमृता, यातलं काहीतरी मी वापरते का? आणि आता तर माऊ झाल्यापासून व्याप इतके वाढलेत की आरशात बघायला सुद्धा वेळ मिळत नाही. ठीक आहे, एक काम करूया मग, मी तुझ्यासाठी ना चॉकलेट्स आणते. तिकडे सॉलिड चॉकलेट्स मिळतात. माझ्यासाठी काही आणलं नाही तरी चालेल. तू सुखरूप परत ये म्हणजे बास. जानकी,
अगं मी इतका वेळ बोलते तुझ्याशी, पण तुझ्या चेहऱ्यावर जराही आनंद झाल्याचं दिसत नाहीये. कसली काळजी करतेस एवढी? काळजी करण्यासारखं काही नाही ग, पण प्रभाताई आल्या आहेत ना. अच्छा, म्हणून तुझा चेहरा पडलाय. नाही, तुझंही बरोबरच आहे. मागच्या वेळी ती आली होती ना, तेव्हा कशी वागली होती तुझ्याशी. पण ह्यावेळी तू काही ऐकून घेऊ नकोस हा. काहीही बोलली ना तर सरळ उत्तर दे. तुला माहितीये मला असं काही नाही जमणार. खरं म्हणजे ना मलाच वाद घालायचा तिच्याबरोबर, आणि ना मी घालणार पण आहे. पण ना मी योग्य वेळेची वाट बघ, म्हणून मी सध्या तिच्या पुढे जाणं टाळते. अमृता, जाऊ देत ना. तू बाकी कसलाही विचार करू नको. तुझ्या जाण्याची तयारी कर फक्त. प्रभाती, तुला काही खरं सांगू का? नको रे बाबा. मी स्वतः जाऊन आणीन म्हणतोय तर. प्रभाताई, तू अशी अचानक कशी काय आलीस? म्हणजे येण्याआधी काही कळवलं नाहीस? काय नाही? सरप्राईज. व्हेरी गुड. पण मग काय नक्की काम काय काढलंयस? तू खूप थकलेला दिसतोयस. आपण नंतर बोलूया. साहेब मी निघतो. मग वाटलं तर तुम्ही बोला. तुम्ही आहात म्हणून मी विषय नाही बदलला. मला जर एखाद्याला काय सांगायचं असेल तर आजूबाजूला कोण आहे ह्याचा विचार करत नाही मी. त्यांना तसं म्हणायचं नव्हतं प्रभाताई. या तुम्ही वागणे. ठीक आहे साहेब, काय असेल तर कळवा मला. नक्की. अरे खूपच थकलेला दिसतोय. काय करणार प्रभाताई, काम करणारी माणसं आहोत आम्ही. थकणारच ना. आमचं एवढं कुठे नशीब, घरात बसून जे हवं ते सगळं मिळतंय आम्हाला. तुला नक्की काय म्हणायचंय? मी जे बोलतोय तेच मला म्हणायचंय प्रभाताई. तुझ्याच सारखा माझाही स्वभाव आहे. बोलायचं असलं ते सरळ बोलून टाकतो. आजूबाजूला कोण आहे याचा विचार मीही करत नाही. खरं तर मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. बोल ना, काय बोलायचं ते. पण आता नको. आता तू खूप थकलेला दिसतोयस, तेव्हा पुन्हा केव्हा तरी आपण बोलूया. ठीक आहे, पण खरंच काही अर्जंट असलं तर आत्ताही बोलू शकतो मी. तू खरंच त्या मनस्थितीत आहेस ऐकण्याच्या? मनापासून सांगू? नाही. येतो मी. झालं गाव उंडारून झालं. इथं घरात काय चाललंय ते माहितीये का? मग तुला कशा पाहिजे ठेवले मी इथं? घरामध्ये खुट्ट जरी झाले की नाही, तुझ्याकडनं मला बातमी मिळाली पाहिजे. तू माझी 3S आहेस. म्हणजे काय? म्हणजे जसं 3G म्हणून काहीतरी घोटाळा चालू आहे, तशी तू माझा 3S घोटाळा. 3 सुगंधा. काय कळत नाही तुला बी मला बी. ग बस. अहो मग बोलताय कशाला? तुमची ही सगळी कामं करताना मला घरात किती अपमान सहन करायला लागतोय कळतंय का तुम्हाला? आता मोठा मोठाले फायदे हवे असतील तर छोटा छोटाले अपमान सहन करावेच लागतात माणसाला. करतच होते इतके दिवस. या घरातल्या सगळ्या माणसांचे अपमान सहन करतच होते मी. अहो पण आता ती कोण बाया आली आहे ना घरात, तिचं काय? समोर दिसले की तोंडाचा पट्टा सोडते बाई. कोण आले कोण घरामध्ये? आणि त्याची एवढी हिंमत, परशुराम किल्लेदारच्या पट्टराणीला म्हणजे सुगंधा किल्लेदारला अपमानित करायची हिंमत झाली त्याची. मायला कोण आहे तो? प्रभाताई का कोण आल्यात त्या? ही आणि कशी काय आली? तुला सांगतो सुगंधी, म्हणजे पूर्वी की नाही या प्रभाताईचं ना आमचं चांगलं घट्ट नातं होतं. दादाने मोलकरने शिल्लगीन केलं की नाही तेव्हापासून सगळं बिघडलं ग. काही असेल ना तरी त्या बाईला जाऊन सांगा, मला सारखं मोल करीन म्हणू नको म्हणा. मालकीन आहे मी घरची. मग काय प्रश्नच नाही. मालकीन म्हणजे मालकीनच आहेस तू. कोणाची हिंमत आहे असं बोलायची? आता याच आवाजात जाऊन एक ठणकावून सांगा त्या आईल्याताईंना आणि प्रभाताईंना. मी सांगू? मग कोण सांगणार? मी कसले सांगताय म्हणा. हिंमत आहे का तुमच्या? या हिंमत बिंमत बोलायचं नाही, शहाणपणा करायचा नाही जास्त.
मला एक प्रश्न पडलेला आहे, ही प्रभात इथं आलीच कशा पायी? माझा अपमान करायला, दुसरं काय? आलीये तर आलीये. ही बया काहीतरी रामायण करणार हे नक्की. आता फक्त एवढंच बघायचंय ना की हे रामायण आपल्या फायद्याचं घडणार आहे का तोट्याचं. ते आपल्याला बघू दे. मला एक कळत नाही, तू तिथं अपमान करून घ्यायला गेलीसच कशाला? गेलीस कशाला? तुमचा 3S आहे ना मी, बातम्या काढून आणायला नको. त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभी होते मी. ऐन वेळ त्यांनी दार उघडलं, मग त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन गेले आत. मग काय झालं तिथं? काय बोलत काय होती ती? वामन दादांना त्या बँकेचं चेअरमन पद मिळवून देण्यासाठी आल्यात त्या खास. म्हणजे वामनेने असा गेम खेळला तर अशी फिल्डिंग लावली प्रभात ताईच काय डायरेक्ट आत्ताच्या आत्ता जातो वामला जिथल्या तिथंच खलास करतो मी. थांबा, तुमच्या ह्या असल्या अवसान घातकीपणानेच घात झालाय आपला आजपर्यंत. काही डोक्याने विचार करताच येत नाही का हो तुम्हाला? सारखं आपलं काय झालं की धावून जायचं अंगावर. अगं डोक्याने विचार केला की घात होतोय माझा. त्यापेक्षा आपले छोटे छोटे वार केलेले बरे असतात ते. अजिबात नाही. आता डायरेक्ट मोठाच हात मारायचा. मला एक सांगा, ही जी आलेली बाई आहे वामन दादांना मदत करते, मग आपल्याला का नाही करणार? मलाही बाई मदतच करू शकत नाही आणि वामण्याला बी करणार नाही. ती मदत करायला आली आईल्याला. काही असलं तरी फायदा कुणाचा होणार आहे? आपला काही फायदा आहे का ह्याच्यात? हे बघा, मी आत्ता सांगते, उगाच दुसऱ्याच्या फायद्यासाठी आपल्या हाडाची काढा नाही करून घ्यायची आपण. बरोबर बोललीस तू. मला जरा विचार करायला वेळ दे. संधी येऊ दे, संधी. मग दाखवतो समद्यासनी या परशुरामचा हे काय नवीन धिंगाणा. ताई, मी बाळाला चिमटा नव्हता काढला. तुझी शपथ. कोणी काही म्हणो, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? कन्या, अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर मी तुझी बाजू घेऊन सगळ्यांशी भांडले ना. पण वामन दादा असे का वागतायत? त्यांनी सरळ सरळ येऊन माझ्यावर आरोपच केला की तूच बाळाला चिमटा काढलास म्हणून. रडू नकोस. आणि वामन दादांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. वामन दादा उगीच आपल्यावर ओरडतात का? पण तसं काही राहिलेलं नाहीये आता. तूच बघितलंस ना ते किती ओरडत होते माझ्यावर. हो गण्या, पण मला सांग, वामन दादांशिवाय या घरामध्ये आपलं कोण आहे? आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनीच आपल्याला सगळी मदत केली होती ना. मागच्या वेळी जे मी तुला सांगितलं होतं तेच तू मला सांगतेस. पण महत्वाचा मुद्दा काय आहे? वामन दादा असे का वागतायत? मी बाळाला नव्हता काढला होता चिमटा. माहिती आहे मला गण्या. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी आपल्यावर येऊन कितीही आरोप केले ना, म्हणून आपण वाईट नाही ठरत. आपण कसे आहोत, आपण काय वागतोय, आपल्या मनाला माहिती असतं ना. आणि आपल्या मनाशी आपण खोटं बोलू शकतो का? नाही ना. मग रडू नको. काय झालं ते भाई? जानकीने आले मला सांगितलं की तू मला बोलवलंयस, काही महत्वाचं काम आहे. सगळं ठीक आहे ना? अरे सगळं ठीक असतं तर असे अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिले असते का मी? काय झालंय आतेबाई? नरसिंह, आपल्या घरातल्या संकटाची पहिली चाहूल कुणाला लागते? भवानी माईला. पण तिचा काय संबंध आहे? आपण कुठे तिला भेटायला गेलो होतो आणि मी तर ठरवूनच टाकलंय यापुढे तिला भेटायचंच नाही. अरे आपण कितीही तिच्यापासून लांब राहायचा प्रयत्न केला तरी ती आपल्यापासून लांब गेली पाहिजे ना. म्हणजे आतेबाई काय बोलायचंय ते बोलून टाक स्पष्ट. भवानी माई माझ्या स्वप्नात आली होती.
आजपर्यंत कधीही बोलली नाही, इतकं विचित्र बोलून गेली ती. कोणाबद्दल? काय म्हणाली ती? म्हणाली एक चालली आहे अंधारातून प्रकाशाकडे आणि दुसरी चालली आहे प्रकाशाकडून अंधाराकडे. कोणाला उद्देशून असावं हे? मला तरी वाटतंय जानकीच्याच आयुष्यात काहीतरी वादळ येणार. कारण एक चालली आहे अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अहिल्या. तिला आता आई पण मिळालंय, याहून दुसरा प्रकाश कुठला असणार? आणि एक चालली आहे प्रकाशाकडून अंधाराकडे म्हणजे म्हणजे नक्कीच जानकी असणार. आणि प्रकाशाकडून अंधाराकडे चालली? अरे याचा अर्थ सरळ आहे, याचा रोग सरळ जानकीवरच आहे. कारण आता तर तिच्या आयुष्यात प्रकाशच प्रकाश आहे ना. आतेबाई, हे बघ, तू नको जास्त विचार करूस. आणि एवढा त्रास होतच असेल ना तर आपण जाऊन येऊ एकदा रमावतीला. कुठे भेटणार तिला? कुठे म्हणजे? तिच्या नेहमीच्या डोंगरावर. डोंगरावर नाहीये ती. वाकनिसांनी पाहिलंय, सगळा डोंगर पालथा घातलाय त्यांनी, तिचा पत्ताच नाहीये कुठे. आतेबाई, असं कसं शक्य आहे? जाऊन जाऊन जाईल कुठे ती? अरे मलाही हाच प्रश्न पडलाय. अचानक अशी स्वप्नात येऊन गायब कुठे झाली ही? मला वाटतंय आपल्या घरावर येणाऱ्या नव्या संकटाची नांदी आहे ही. आतेबाई, हा एक निव्वळ योगायोग आहे. योगायोग उगीच येत नाहीत नरसिंह. त्याच्या मागे नियतीची काहीतरी योजना असते. बघा आतेबाई, तू हे प्रकरण खूपच मनाला लावून घेतलंयस म्हणून तुला इतका त्रास होतोय. त्यातून भवानी माई भेटत नाहीये म्हणून तू अस्वस्थ होतीयस. तिला नरसिंह, तिला शोधून काढ रे. नाही तर आपल्या घरावर संकट येणार एवढं नक्की. भवानी माईचं भाकीत कधीही खोटं ठरत नाही. अरे तुलाच त्याचा प्रत्यय कितीतरी वेळेला आलेला आहे ना. मला हे सगळं पटतंय आतेबाई, पण हे सगळं केव्हा शक्य आहे? जेव्हा ती आपल्याला प्रत्यक्ष भेटेल तेव्हा. मला तिच्या या गायब होण्याचीच भीती वाटते. याचा अर्थ कदाचित हे तिचं शेवटचंच भाकीत असेल. आतेबाई, तू तयार केलेलं भूत आहे. तुला जे स्वप्न पडत होतं ना, कारण तुझ्या मनात असं काहीतरी घोळत असणार आणि याच योगायोगाचा तू असा अर्थ लावलायस. योगायोगाबद्दल पुष्कळ ऐकलंय मी, पण तिचं हे स्वप्नात येणं हा योगायोग वाटत नाही मला. याच्या मागे नक्की काहीतरी नियतीची योजना आहे. आतेबाई, तू हे सगळं डोक्यातून काढून टाक, कारण तू जेवढा याचा विचार करशील तेवढा जास्त तुला त्रास होईल. अरे संकट समोर दिसत असताना मी शांत बसू शकत नाही. आतेबाई, घरावर संकट आलंच ना तर ते सगळ्यात आधी मी माझ्या अंगावर घेईन. दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होऊ देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. नरसिंह, यावेळचं संकट तुझ्यावर नाही, घरातल्या बाईवर येणार आहे असं मला वाटतं. पण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून जानकीच आहे. जानकीबद्दल जरा जास्तच काळजी करतेस तू म्हणून असे विचार येतात तुझ्या मनात. ते विचार काढून टाक, मग बघ सगळं व्यवस्थित होईल. हे सगळं दुसऱ्याला सांगायला ठीक आहे नरसिंह, पण जेव्हा आपल्यावर येतं ना तेव्हा दाही दिशा अंधारून जातात. आशेचा एक किरण सुद्धा दिसत नाही. काय करणार अशा वेळी आपण? सांग ना, तूच सांग. अशा वेळी फक्त आपल्या माणसावर विश्वास ठेवायचा. तो सांगेल तसं पुढे जायचं. त्या पलीकडे आपल्या हातात आहे तरी काय. ठीक आहे, करते मी प्रयत्न. आता कशी माझी आतेबाई शोभतेस. अरे हो, ती प्रभा आली ते कळलं का तुला? हा, कळलंय, पण अजून नीट बोलणं नाही झालं तिच्याशी. का आली आहे कोणास ठाऊक. परमेश्वराला ठाऊक. पण तू मात्र फार नादी लागू नकोस तिच्या.
जेवढ्याच तेवढं ठेव. मी कशाला जाईन तिच्याशी बोलायला? लांब आहे तेवढीच बरी. आणि तरीही ती जर काही बोलायला लागली तर तू. हे बघा ते बाई, बस झाला आता. बस बघू इथे, बस. आता जे काय करायचंय ते मी बघून घेईन. आणि झोप आता शांतपणे. येतो.